नमस्कार. माझे नाव बेबी निवडुंगे. श्री नारायण वाचारी विद्यानिकेतन. श्यामची आई. साने गुरुजी लिखित. श्यामची आई. रात्र 37वी. अब्रूचे धिंदवडे. श्यामने आरंभ केला. शेवटी आमच्यावर मारवाड्यांचे फिर्याद करण्याचे ठरवले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून 4,000ची त्यांची फिर्याद दिली. डाव सुरू झाला. कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारे होते नव्हते ते मिळून जप्त करून तिचा लिलाव व्हावा असा निकाल देण्यात आला. त्या दिवशी गावात धिंडवडे पिटवली जाणार होती. आईला 2 दिवस एक घासही गेला नव्हता. डोळ्याला डोळा लागत नाही. आई जगदंब, शेवटी या डोळ्या देखील अब्रूचे धिंडवडे होणार ना. या कानांनी ती दृष्टी दवंडी एवढी ऐकायची. माझे प्राण ने ना ग आई, नको हा जीव, अशी ती प्रार्थना करीत होती. पुरुषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरुणावर पडली. ती तळमळत होती व रडत होती. सकाळी 9 वाजायची वेळ होती. महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता. तो ठिकाणी उभा राहून, आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्त होणार आहे वगैरे ओरडत सांगे व ढोलके वाजवीत. दुसऱ्यांच्या मानहानीत आनंद मानणारे काही जीव असतात. त्यांना आनंद होत होता. खानदानीच्या घरंदाज लोकांनाही वाईट वाटत होते. महार दवंडी देत चालत होता. शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजवीत सारे मुले ऐकू लागले. त्याने दवंडी दिली व पुढे गेला. माझ्या भावाला मुले चिडवू लागली. पोरे त्याला दवंडीच्या नक्कल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागले. पुरुषोत्तम, पुरुषाच्या घराची जप्ती होणार, डुमडुमडुम असे ती म्हणत व पुरुषोत्तम रडू लागे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो मास्तरजवळ गेला व म्हणाला, मी घरी जाऊ का? मास्तर म्हणाले, कुठे चाललास? बस खाली, अर्धा तास शाळा सुटेल. मास्तरना त्या लहान भावाच्या हृदयातील कालव समजत नाही का? 10 वाजले. शाळा सुटली. लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली. मुले त्याला डुमडुमडुम करीत पाठी लागली. तो रडत घरी आला व एकदम आईला बिलगला. आई, सारे मुले मला चिडवतात का ग? असे म्हणतात, तुझ्या घराची जप्ती होणार, शेणाचे दिवे लागणार. आई, सारे का ग माझ्या पाठी लागतात? आपण येथून बाहेर काढणार का ग आई? काय ग झाले? असे आईला विचारू लागला. बाळा, देवाची मर्जी, मी तरी काय सांगू तुला? असे म्हणून पडल्या या पोटाच्या गोळ्याला पोटाशी घेऊन आई शतधाराने त्याला स्नान करून लागली. मायलेकर शोकसागरात बुडून गेली होती. शेवटी आई त्याला म्हणाली, जा बाळा, हातपाय धु, जा राधाताईकडे जेवायला जा. इंदूने तुला बोलवले आहे. लहान भाऊ त्याला काय समजणार? तो शेजारी जेवायला निघून गेला. त्या दिवशी वडील जेवले नाही. त्यांनी स्नान केला, देवाची पूजा केली. लाज वाटत होती तरी देवळात गेले. खाली मान घालून गेले व तसेच परत आले. ज्या गावात त्यांना सरदार म्हणत, ज्या गावात ते पंच होते, ज्या गावात त्यांना मान मिळे, त्या गावात त्यांच्या दिवशी कुत्रेही विचारत नव्हते. ज्या गावात ते मिरवले, ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे, तिथे लहान पोरेही त्या दिवशी त्याची टर उडवीत होते. जेथे फुले वेलची तेथे शेण वेचण्याची आईवर पाळी आली. आजपर्यंत
आईने कसे बसे अब्रूने दिवस काढले होते, परंतु देवाला तिची कासून परीक्षा घ्यायची होती. मानाची शिखरे व अपमानाचे खोल दऱ्या आईला दोन्ही प्रकार देव दाखवत इच्छा होती. संपूर्ण सुख व संपूर्ण दुःख दोन्ही कळले पाहिजे. अमावस्या व पौर्णिमा दोन्हीचे दर्शन झाले पाहिजे. या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करून देत होती. दुपारी पोलीस, कारकूर, तलाठी, सावकार, साक्षीदार आमच्या घरी आले. घरात स्वयंपाकाची 4 भांडी ठेवली, बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकविली. आईच्या अंगावरचे दागिने नव्हतेच. मंगळसूत्र काय ते राहिले होते नव्हते ते त्याने खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकिवले, सील केले. आम्हाला राहावयाला 2 खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या. ती मंडळी निघून गेली. आई इतक्या वेळ उभी होती. केळीप्रमाणे ती थरथर कापत होती. अंगात ताप व आत मनस्ताप. आतून बाहेर ती भाजून निघत होती. मंडळ निघून जाताच आई धाडकली, खाली पडली. आई आई असे करीत पुरुषोत्तम रडू लागला. वडील आईजवळ गेले, तिला अंथरुणावर ठेवले. आले. थोड्या वेळाने आईला शुद्ध आली व म्हणाली, ज्याला भीती होते तेच शेवटी झाले. आता जगणे व मरणे सारे आहे. धन्यवाद.